सातारामध्ये शाळेला जाणाऱ्या मुली आहेत त्या सुरक्षित राहणार आहेत का नाही? त्याला आमच्या तरी ताब्यात केले पाहिजे। तो नराधम अजून फिरतोय। घरात जर कसं बसवलं तर मुलीला शिक्षण कसं देणार? 6 दिवस झाले अजून त्या मुलीला न्याय मिळाला नाही। 5 सप्टेंबर रोजी सातारा शाहूपुरी ठाणे अंतर्गत घडलेल्या एका घटनेत शाळकरी मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता। या घटनेला 6 दिवस उलटले तरी अद्याप संशयिताला अटक झाली नाही। या मातेफिरूला तात्काळ अटक करावी यासाठी आज परिसरातील भयभीत महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत संशयित मातेफिरूला तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन दिले। नमस्ते, रजिया अबूतर शेख, मी सातारा शहर अध्यक्ष महिला काँग्रेस आहे। आजच आपण 5 रोजी जी घटना घडली आपल्या दस्तगीर कॉलनीमध्ये त्या संदर्भात आम्ही SP साहेबांना आज एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर आम्ही तपास तारीख सुरू करू आणि आमचा तपास चालू आहे। तर हे तपास किती दिवस चालणार आहे? आज सगळ्या त्या ज्या वस्तीत ती मुलगी राहते त्या वस्तीत आज तुम्ही जाऊन पाहिलं तर त्या आज सगळे भीतीच्या सावट ह्याच्यामध्ये वावरत आहेत। त्यांना हा प्रश्न पडला आहे की आमच्या मुलींना शाळेत पाठवायचं की नाही, हा प्रश्न पडला आहे। आपल्या मुली आता कितपर्यंत सुरक्षित आहेत? आज ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आता हा असा प्रसंग होत आहे। तर आज तो आरोपी जर फरार आहे किंवा आज तो सापडला नाही तर अजून किती मुली त्याच्या ह्याच्यामध्ये हे होतील, किती अन्याय होतील त्या ह्याच्यामध्ये? त्याला आमच्या तरी ताब्यात केले पाहिजे, कारण की सगळ्या आता महिला त्या मुली करता एवढं म्हणजे जीव तोडून करायला लागलेत सगळेजण। कोणाचे पोरी आहेत, मुरलं आहेत, त्यांनी घरीच बसवायचं का शाळेत पाठवायचं का नाही, हा प्रश्न तर पडलेलाच आहे। घरात जर कसं बसवलं तर मुलीला शिक्षण कसं देणार? पण पुढं करायचं म्हटलं तर ते काय म्हणणार आहेत की बघा या मुली शिकलेल्या ना, त्यांचं कसं करायचं आणि कसं नाही। नमस्कार, मी ॲडव्होकेट नाझनीन फकीर, सातारा। 5/9/2025 रोजी जी आपल्या सातारा शहरामध्ये एका चिमुकलीबरोबर जी घटना घडली त्याचा आम्ही सर्वजण इथे त्या बाबतीमध्ये SP साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे। एकीकडे आपल्या भारत देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवलं जात असताना एवढ्याशा चिमुकलीबरोबर जर अत्याचार होत असतील तर आम्ही न्याय कुठं मागायचा? आज त्या वस्तीतील, त्या एरियामधील, त्या शाळेतील ज्या पण महिला वर्ग आहेत त्या आज मुलींना शाळेत पाठवण्यापासून रोकटोक करत आहेत। मग मुलींना शिक्षण कधी द्यायचं? त्यांचं संरक्षण कधी होणार? आज एवढं विकसनशील देश असून आपला इथं त्या समाजामध्ये मुली वावरताना आता घाबरत आहेत। ती कन्या चिमुकली अजूनही म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, अजून तपास चालू आहे। पण ह्याला कायदेशीर गती कधी येईल? याला म्हणजे कधी आम्ही हे होणार? त्या पालकांना न्याय कधी मिळणार? त्या चिमुरडीला न्याय कधी मिळणार? त्याच्यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना की माझी पण मुलगी त्या शाळेतच शिकते, तो नराधम अजून फिरतोय। ती पोरगी एवढी वेदना सहन करते। 5-6 दिवस झाले अजून त्या पोरीला न्याय मिळाला नाही। न्याय भेटला पाहिजे, नाहीतर आम्ही सगळ्या बायकांना मोर्चा काढणार आहे आणि सर्व रस्त्यावर सर्व महिला आम्ही रस्त्यावर येऊ। त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे।